मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेनं केली 12 ते 13 मंत्रिपदांची मागणी। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य। विधानसभेच्या एकूण 173 आमदारांनी आज घेतली शपथ। उर्वरित 115 आमदार उद्या घेणार शपथ, तर विरोधी आमदार देखील उद्या शपथ घेणार। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या चर्चेनंतर निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभा सभागृह नेते म्हणून निवड होणार, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्यता। फडणवीस सरकारच्या कामकाजाला आता खऱ्या अर्थानं सुरुवात। आजपासून 9 डिसेंबर पर्यंत विधिमंडळाचं अधिवेशन। विशेष अधिवेशन काळात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार। राहुल नार्वेकर यांच्या नावावर पुन्हा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। विधानसभा अध्यक्ष पदासाठी नार्वेकर उद्या पुन्हा भरणार अर्ज। आमदार भावना गवळींची मंत्रिमंडळात वर्णी लागणार, सूत्रांची माहिती। भावना गवळी सध्या विधान परिषद सदस्य। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ईव्हीएमच्या विरोधात आता जाणार सुप्रीम कोर्टात। सिंघवी यांना भेटून कायदेशीर सल्ला घेणार असल्याची माहिती। काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी सोलापुरातील मार्कडवाडीत येणार। राहुल गांधी ईव्हीएम विरोधात लॉंग मार्च काढणार। मार्कडवाडीतील ग्रामस्थांचा ईव्हीएमवरील मतदानावर आक्षेप। ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही। लोकसभेवेळी त्यांच्यासाठी ईव्हीएम चांगलं होतं आणि आता ईव्हीएमवरच आरोप। अजित पवारांची विरोधकांवर टीका। आम्ही जिंकलो तरी ईव्हीएम बाबत शंका कायम। आम्ही बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मधील तफावत दाखवली। सरकारकडून लोकशाही चिरडण्याचं काम। आदित्य ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। मी विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार। निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या। संजय राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांचे ट्विट। शरद पवारांच्या मार्कडवाडी दौऱ्यापूर्वी माळशिरस तालुक्यात भाजप आक्रमक। माजी आमदार राम सातपुते यांनी मार्कडवाडीत लावले बॅनर। मार्कडवाडीची आग सगळीकडे लागेल असं त्यांना वाटलं, अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी सुनावलं। मार्कडवाडीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता का? शासन मध्ये का पडलं? जितेंद्र आव्हाडांचा सवाल। बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील 3 उमेदवारांचा निवडणूक आयोगाकडे अर्ज। ईव्हीएम पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे दाखल केला अर्ज। अर्जावर 45 दिवसांनंतर निर्णय होणार। पुण्यात पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि भाजपात रस्सीखेच। पुण्यात पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष। एकनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार विलास भुमरे यांची निवड। विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निवड करण्यात आली। कागलमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बॉर्डर चेक पोस्टला विरोध। कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली बॉर्डर चेक पोस्टला विरोध। महाराष्ट्रातील 6 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार। पंचायत राज पुरस्कारात महाराष्ट्र शासनाला 6 पुरस्कार प्राप्त। राष्ट्रीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संकेता सावंतांची पंच म्हणून निवड। 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या तायक्वांदो स्पर्धेसाठी सावंत यांची पंच म्हणून निवड। चंपाषष्ठी निमित्त पैठण शहरातील खंडोबा मंदिरात पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते आरती। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। नाशिक जिल्ह्यात 327 हेक्टर शेतीला पावसाचा फटका। पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात गडगडाटासह मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे आंबा काजू पिकावर परिणाम होण्याची शक्यता। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे टरबूजाचे भाव घसरले। 10 रुपये प्रति किलो टरबूजाला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मनुक्याचे दर वाढण्याची शक्यता। काही महिन्यांपासून मनुक्याचे दर स्थिर असून नवीन वर्षात हे दर वाढण्याची शक्यता। मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी येथील शेतात वन्य प्राण्यांकडून तूर पिकांचं नुकसान। वन विभागानं वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा वन विभागाच्या कार्यालयावर ठिय्या करू, शेतकऱ्यांचा इशारा।